आज आपण करणार आहोत मटारची कचोरी, खुसखुशीत अशी मटर कचोरी। चला तर मग बघूया। मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी मैदा घेतला आहे, सेम प्रमाणात घेतलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे, त्याच्यात 2 चमचेपर्यंत मी तेल वापरलं आहे। हे बघा, त्याला हलक्या हलक्या हाताने थोडं थोडं पाणी मिक्स करून तुम्ही त्याचा एक डो तयार करून घ्या। तो डो आपण 15 मिनटं रेस्टवर ठेवूया। हा बघा, रेस्टवर ठेवूया 15 मिनटं। इकडे आपण स्टफिंग रेडी करून घेऊया। मटर घेतलेत, मटरला स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याच्यानंतर एक पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, जिरं घातलं आहे, कढीपत्ता, हिंग घातलं आहे, थोडंसं परतून घेऊया ह्याला तेलात। त्याच्यानंतर ह्याला मी घातलं आहे मटर। मी मटरला थोडेसे बारीक करून घेतलेत, म्हणजे जाडसर करून घेतलेत, एकदम पेस्ट नाही केली त्याची, जाडसर करून घ्या, त्याचा टेस्ट खूप छान लागतो कचोरीमध्ये। एकजीव करून घेऊया आपण। हे बघा, पाणी पण थोडं थोडं सुकून जाईल याचं, कारण आपण ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं तर त्याचं पाणी थोडंसं सुटतं। हळद घातलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा मी लाल तिखट मसाला घातला आहे, याचा पण खूप चांगला टेस्ट येतो, तिखट गोड असा। त्याच्यानंतर मीठ घातलं आहे, थोडीशी साखर घातली आहे, एकत्र करून घेतलं आहे सगळं। चांगले मसाले एकजीव झाले ना की आपली स्टफिंग रेडी होते। त्याच्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। स्टफिंग रेडी आहे, ह्याला आपण थंड व्हायला ठेवूया। हे बघा, इकडे आपला डो पण रेडी आहे। डोला आपण जर असं मळून घेऊया। हे बघा, डो माझा सॉफ्ट झाला आहे मस्तपैकी। आता आपण याचे छोटे छोटे असे पेढे करून घेऊयात। त्या पेढ्यांना आपण गोल असा आकार देऊया। हे बघा, एक बास्केटसारखं बनवून त्याच्यामध्ये आपण ती स्टफिंग टाकूया आणि त्या स्टफिंगला बंद करून थोडंसं मध्येच प्रेस करूया, म्हणजे ती पूर्ण राऊंडवर गोलकारमध्ये भरेल। आणि मग त्याला थोडं प्रेस करूया दोन्ही साईडने। अशी मी दुसरी पण करून दाखवते। स्टफिंग ठेवली, हे बघा, मस्त असं गोल करून स्टफिंग तुम्हाला टाईट भरायची, त्याच्यात टाईट भरली की ती खुलणार पण नाही आणि तुम्हाला अशी कुठे खाली वाटणार नाही, पूर्ण गच्च भरलेली वाटेल कचोरी। ही बघा, आपल्या कचोरा रेडी आहे। तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात आपण मीडियम गॅसवर तेल ठेवलेलं, मी चांगलं तापलं आहे ते। मीडियम गॅसवरच तुम्हाला ते शेकवायचं आहे। एक साईड झाली की तुम्ही दुसरी साईड परतून घ्या, मीडियम गॅसवरच, कारण दोन्ही साईड ह्याला तुम्हाला हळूहळू त्याला फ्राय करून घेऊया, आपण तळून घेऊया। हलक्या हलक्या फुगत आहेत। हे बघा, आपल्या कचोऱ्या रेडी आहेत। कलर बघा कसा खरपूस आला आहे छानपैकी, तुम्ही बघू शकता। हा बघा, आपण इकडे काढून घेऊया। मस्त अशी आपली कचोरी रेडी आहे, तुम्ही बघू शकता। मी एक तुम्हाला दाखवते आतली स्टफिंग कशी झाली आहे ती आपली। हे बघा, गरम आहे म्हणून तुम्ही बघू शकता, मस्त अशी झाली आहे, कुठेच फुटली नाही आणि सॉस बरोबर तर खूप छान लागते, करून बघा।